सकाळची वेळ. लोकांची कामावर जाण्याची घाई. रस्त्यावर सफाई कामगार कामात व्यस्त. वॉकिंगसाठी आलेल्या लोकांची रपेट सुरू. कामगारांची दुकानाचे शटर उघडण्याची तयारी. आणि अचानक सर्वांच्या नजरा एका दृश्याकडे रोखल्या गेल्या. चालणारी पाय थांबले. शटर अर्धवट उघडे राहिले. सफाई थांबली. समोरचे दृश्य पाहून सर्वांच्या अंगावर शहारे आले. हा काय प्रकार? दारूची बाटली, एक कात्री, एक सिगारेट पाकेट, दोऱ्याने बांधलेले नारळ, एका वाटीत शिजवलेले मटण आणि एका भंगुल्यात शिजवलेले भात, त्यात 10-12 लिंबू आणि एक कोवळ्याचे फळ. हा सर्व प्रकार समोर आला ते साताऱ्यातील जांभळी चौक रिक्षा स्टॉपवर. याबाबत दिवसभर चर्चेचे रान पेटलेले दिसले. कुणी केले असेल? करणी तर नसेल ना? नाही, हा उतारा असावा. शिजवलेल्या मटणावर कुत्र्यांनी तर दारूच्या बाटलीवर बेवड्यांनी डल्ला मारलं. मात्र इतर साहित्य हलविण्याचा कुणाचीही हिंमत झाली नाही. सायंकाळी अगदी रात्रीपर्यंत ते साहित्य तसेच दिसले. अंधश्रद्धा, जुनाट चालीरीती, समाजातून हद्दपार व्हाव्यात म्हणून आयुष्यभर लढणारे आणि शेवटी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या साताऱ्यात असे दृश्य दिसावेत ही लाजिवाणी गोष्ट म्हणावी लागेल. समाज अजूनही अनिष्ट चालीरीती आणि अंधविश्वासात गुरफटलेले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना जन्म घ्यावा लागेल का, असा सवाल या निमित्ताने मनात उपस्थित होत आहे. आपण कोणत्या दिशेने चाललोय आणि हे करणी करणारे माशे कोणत्या दिशेने चाललेत बघा. जेणेकरून सांगणारा किती शहाणा असेल आणि करणारी किती वेडे असतील. जेणेकरून दारूची बॉटल, कैची, पातेलं आणि शिजवलेला अन्न, भात आणि मांसाहार असं ठेवून रात्रीच्या मध्यरात्री कोणतरी इथे गेलेलं आहे. ज्या ठिकाणी सातारा शहरातील प्रमुख रस्ते, इथं मोठमोठी बाजारपेठ आहे, त्या ठिकाणी हे चौक आहे, या चौकात असे ठेवण्याचे उद्योग केलेले, जेणेकरून प्रामाणिकपणा, सातत्य, चिकाटी असल्या कारणाने किंवा नसल्या कारणाने ही गोष्ट केली. पण सातत्य, प्रामाणिकपणा असेल तर ही गोष्ट करायची गरज भासणार नाही. कारण की स्पष्टपणे सांगतो की जे करणारे ते मूर्ख आहेत. जेणेकरून इथं महिला, लहान मुली जातात. हा आदर्श पुढच्या पिढीने घ्यायचा का हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. अशा गोष्टी करू नये जेणेकरून चौकात बाजारपेठ आहे, जेणेकरून प्रामाणिकपणे मागायचे सांगितलं, प्रामाणिकपणा, सातत्य असल्यानंतर अशा गोष्टी आपण करणार नाही. त्यामुळे प्रामाणिक राहा, सातत्य ठेवा, चिकाटी ठेवा. आज चांगल्या पद्धतीने यश येईल. धन्यवाद.